बॅलन्सवरती सुद्धा आता लिमिट असायला हवं। 1 एप्रिल 2026 पासून बँक बॅलन्सवरती सुद्धा लिमिट आणलेलं आहे। जर तुमच्या बँक बॅलन्सवरती लिमिट नसेल तर तुमच्यावरती 84 to 200% पेनल्टी ही लागू शकते। महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नवीन रूल जारी झालेले आहेत। करंट अकाउंट असेल, सेव्हिंग अकाउंट असेल, तसेच क्रेडिट कार्ड असेल, तसेच फिक्स डिपॉझिट जी रक्कम आहे ही रक्कम असेल, तसेच बँकच्या बॅलन्स म्हणजेच कॅश डिपॉझिट किंवा कॅश विड्रॉलवरती सुद्धा नवीन नियम 1 एप्रिल 2026 पासून लागू झालेले आहेत। परंतु हे नियम बऱ्याच जणांना माहीत नाहीत आणि त्यामुळे जर ह्या नियमांपासून तुम्ही वंचित राहिला तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून नोटीस येऊ शकते आणि तुम्हाला 84 to 200 पर्यंत जे पेनल्टी आहे किंवा टॅक्स आहे तो लागू शकतो। तर नेमके हे नियम काय आहेत ते आपण थोडक्यात आता या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण हे नियम प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे। ज्यांचा बँक बॅलन्स आहे, जे कॅश विड्रॉल करतात, जे कॅश डिपॉझिट करतात, जे क्रेडिट कार्ड यूज करतात, त्या प्रत्येकाला हा व्हिडिओ माहीत असणं तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढच्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन ऑन करून ठेवा, म्हणजे पुढचं येणारं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येईल। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, न्यू बँक रूल्स 2026 बँक डिपॉझिट असेल, बँकमध्ये कॅश विड्रॉल करायचे असेल, डिपॉझिट करायचे असेल किंवा FD वरती काय लिमिट आहे याची सर्व इन्फॉर्मेशन आपण आता पाहूया। तुम्ही मागं एक पाहिलं असेल की एक जज होता, या जजच्या घरामध्ये कॅश करोडोच्या संख्येने कॅश आहे ती जळालेली सापडली होती आणि त्यावेळी काय केलं तर त्या जजला कोर्ट ट्रान्सफर करून दिलं, म्हणजे त्याला दुसरी कोणतीही कारवाई केली नाही कारण तो जज आहे। परंतु आपल्यासारख्या सामान्य माणसांना जर आपल्या घरात विदाउट एक्सप्लेनर कॅश असेल किंवा विदाउट एक्सप्लेनर बँक बॅलन्स असेल तर नक्कीच आपल्याला पेनल्टी लावली जाते, आपल्यावर कायदेशीर कारवाई सुद्धा केली जाते। त्यामुळे अशा व्यक्तींचं लक्षात न घेता आपल्याला हे रूल माहीत असणं हे अतिशय गरजेचं आहे। तर नेमके हे रूल कोणते आहेत पाहूयात। तर बघा, बँक बॅलन्स रूल तुमच्या बँकमध्ये कितीही बॅलन्स असला तरी चालणार आहे। म्हणजे आता पहिला आहे तो बँक बॅलन्स रूल आहे। आता बँकेत किती पैसे असावे तर तुमच्या बँकेमध्ये कितीही बँक बॅलन्स असला तरी चालणार आहे, परंतु त्यासाठी एक अट आहे की तो बँक बॅलन्स तुमचा एक्सप्लेन्ड असावा। म्हणजे तुमच्या बँकेत जो बँक बॅलन्स आहे तो कोणत्या सोर्समधून आला आहे हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण तुमच्या बँक बॅलन्सची चौकशी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून होत असते आणि जर तुमचा जो बँक बॅलन्स आहे तो जास्त असेल आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला ते समजलं की म्हणजे बँक बॅलन्स जास्त आहे तर त्यांना ते तुम्हाला सोर्स विचारतात, नक्की याचा सोर्स काय, तेव्हा तुम्हाला तो सोर्स एक्सप्लेन करता आला पाहिजे। कारण जर तुम्हाला बँक बॅलन्स सोर्स एक्सप्लेन नाही करता आला तर तुमची जे पूर्ण बँक बॅलन्स आहे तो बँक बॅलन्स अनएक्सप्लेन्ड कंडिशनमध्ये अनएक्सप्लेन्ड बँक बॅलन्समध्ये टाकला जातो आणि तुमच्यावरती 84 to 200% पर्यंत पेनल्टी लावली जाते। बघा, हा नियम एक्झाम्पलद्वारे पाहूयात। एक प्रवीण नावाची व्यक्ती आहे, त्याच्या बँकेमध्ये 1 करोड बॅलन्स आहे। त्याने त्याच्या ITR वरती फक्त 50 लाख रुपये बॅलन्स दाखवला आहे, म्हणजे त्याचा जो बँक बॅलन्स आहे तो 50 लाख रुपये दाखवलेला आहे। तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्याला विचारते की वरचा जो 50 लाख बॅलन्स आहे तो कुठून आला, त्यावेळी त्याला तो एक्सप्लेन करता आला पाहिजे। परंतु जर त्याला माहीतच नसेल काय एक्सप्लेन करायचं तर त्याने जर एक्सप्लेन केलं, पहिलं म्हणजे त्याने प्रवीण म्हणाले की माझे इन्कम आहे 1 करोड आहे, परंतु मी ITR वरती फक्त 50 लाखच दाखवले आहे, असं जर उडवाउडीचं उत्तर दिलं किंवा असा जर सोर्स सांगितला तर त्याला अंडर रिपोर्ट इन्कम मानून 200% म्हणजे 200% पर्यंत टॅक्स किंवा पेनल्टी लागू शकते। तर अतिशय महत्त्वाचा हा अंडर रिपोर्ट इन्कम आहे जो रूल आहे तो रूल प्रत्येकाला माहीत असणं गरजेचं आहे, कारण हा जर रूल तुम्हाला माहीत नसेल आणि तुम्ही जर असे उडवाउडीचे उत्तर दिले तर तुम्हाला 200% पेनल्टी ही लागू शकते। किंवा प्रवीण यांनी दुसरं उत्तर दिलं की
मला पैसे रस्त्यात मिळाले आणि मी बँकेत जाऊन टाकले असं जर उत्तर दिलं तर त्यांना 84% पेनल्टी किंवा टॅक्स हा लागणार आहे. तर अतिशय महत्त्वाचं पहिलं म्हणजे बँकेत कॅश डिपॉझिट करण्याचं जे लिमिट आहे ते लिमिट तुम्हाला कोणत्याही प्रकारचं नाही, परंतु तुमची जी कॅश आहे ती एक्सप्लेन्ड कॅश असणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला पहिला रूल समजला असेल. त्यानंतर थोडक्यात काय तर बँक बॅलन्स तुम्हाला एक्सप्लेन करता आला पाहिजे. ITR सपोर्ट करणं गरजेचं आहे. थोडक्यात आता तुम्ही म्हणाल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला कसं माहीत पडणार की आमचा बँक बॅलन्स किती आहे किंवा आमचा बँक बॅलन्स जास्त आहे. तर आता एक नवीन रूल आलेला आहे. कोणता आहे? 31 मार्च 2026 नंतरचा बँक बॅलन्स देणं मॅग्नेटरी झाले आहे. तुमच्या सॅलरी इन्कम व्यतिरिक्त तुमचा जर कोणता व्यवसाय असेल, आता बरेच जण असे करतात की तुमची जेवढी सॅलरी आहे तेवढी सॅलरीच तुमच्या ITR फाईलवरती टाकतात आणि बाकीचं तुमचा ऑर्डर तुमच्या एखाद्या व्यवसायातून जी कॅश येते किंवा जे पैसे येतात ते ITR वरती टाकत नाहीत आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. आणि या व्यतिरिक्त जे आता 31 मार्च 2026 पासून म्हणजे आता जवळजवळ नवीन वित्त वर्षापासून एक नवीन रूल आला आहे की तुमची व्यवसायाची व्यवसायाची येणारी जी कॅश आहे ते दाखवणं, व्यवसायाचं येणारं इन्कम दाखवणं हे मॅन्डेटरी आहे. तुम्हाला माहीत आहे का? तर यासाठी तुम्हाला ITR 4 जो फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे आणि या फॉर्मवरती तुमचे व्यवसायाचे जे काही इन्कम आहे ते इन्कम दाखवायचं आहे. याचा तुम्हाला फायदाच होणार आहे. तुमचे जे इन्कमचे पैसे ITRचे जे रिटर्न पैसे येतात ते सुद्धा यामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही तुमचे व्यवसायातील जे इन्कम आहे ते न लपवता ITR 4 फाईलमध्ये फिल करणं हे महत्त्वाचं आहे. हा नियम या अगोदर नव्हता, परंतु 31 मार्च 2026 वित्त वर्ष तिथं संपलेलं आहे आणि 1 एप्रिल 2026 हे नवीन वित्त वर्ष चालू झालेलं आहे आणि या वित्त वर्षातील हा नवीन नियम आहे जो सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. तो फायद्याचाही आहे आणि जर त्या नियमाचं पालन नाही केलं तर तुम्हाला तोट्यात सुद्धा पडू शकतो, कारण तुम्हाला 84 to 200 पर्यंत पेनल्टी सुद्धा लागू शकते. त्यानंतर बघा, आपले सारे बँक अकाउंट ITR मध्ये फिल करणं कंपल्सरी केलेलं आहे. म्हणजेच ITR मध्ये रिपोर्ट करणं या अगोदर कोणतेही एक बँक अकाउंट फिल केलं जायचं आणि त्यातून येणारा जो इन्कम आहे तीच दाखवला जायचा, परंतु आता तसं नाही. प्रत्येक बँक अकाउंट ITR मध्ये फिल करणं किंवा रिपोर्ट करणं हे कंपल्सरी केलेलं आहे नवीन वित्त वर्षात. तर आपल्याला जर तुम्ही असं केलं नाही तर तुम्हाला फ्लॅट पेनल्टी लागू शकते. 9,000 पर्यंत म्हणजे 9,000 पर्यंत तुम्हाला फ्लॅट पेनल्टी ही लागू शकते. नवीन ऑप्शन ॲड झालेला आहे. जर तुम्ही काय सांगितलं मी तुम्हाला की ITR मध्ये तुम्ही तुमची सर्व बँक अकाउंट आहेत जे रिपोर्ट केले नाहीत तर तुम्हाला फ्लॅट पेनल्टी ही 9,000 पर्यंत लागू शकते. तर अतिशय महत्त्वाचा हा दुसरा नियम झाला. त्यानंतर आपण बँक बॅलन्सवरती लिमिट पाहूयात. सेव्हिंग अकाउंटमध्ये, करंट अकाउंटमध्ये कॅश विड्रॉल डिपॉझिट किती असावं यावरचे लिमिट पाहूयात. तर सेव्हिंग अकाउंटमध्ये जर तुमचा पॅन अवेलेबल असेल तर तुम्हाला कॅश डिपॉझिट 10 लाखांपर्यंत लिमिट असावं आणि कॅश विड्रॉलचं तुम्हाला 5 कॅश विड्रॉल आणि कॅश डिपॉझिट दोन्हीही 10 लाखाचं लिमिट असावं. आणि जर तुमचं करंट अकाउंट असेल आणि तुमचा पॅन नंबर असेल तर तुम्हाला 50 लाखाचं लिमिट आहे ते असणार आहे आणि विड्रॉलचं सुद्धा तुम्हाला 50 लाखाचं लिमिट हे असणार आहे. परंतु जर तुमचं पॅन नंबर नसेल तर तुम्हाला कॅश विड्रॉल आहे, कॅश डिपॉझिट आहे ते 5 लाखाचं लिमिट असणार आहे आणि कॅश विड्रॉलची सुद्धा 5 लाखाची लिमिट असणार आहे. परंतु आता तुम्ही म्हणाल जर पॅन नंबर नसेल तर ते अकाउंट कसलं आणि कशाच्या बेसवरती तुम्ही कॅश डिपॉझिट आणि विड्रॉल करणार, तर तुम्हाला आधार कार्डच्या बेसवरती 5 लाखांपर्यंत कॅश डिपॉझिट आणि विड्रॉल करता येणार आहे. 1 एप्रिल 2026 पासून हा दुसरा एक नवीन नियम हा लागू झालेला आहे. तर अतिशय महत्त्वाचा हे पुढचा नियम आहे. त्यानंतर फिक्स डिपॉझिट रिपोर्ट लिमिट आहे
10 लाखाचं फिक्स डिपॉझिटवरती तुम्हाला म्हणजेच एफ डीवरती तुम्हाला एका बँकेमध्ये 10 लाख रुपये लिमिट देण्यात आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या बँकेमध्ये जर एफ डी केली तर चालू शकतं का 10-10 लाखाची? तर हो, असा कोणताच नियम नाही की तुम्ही सर्व बँकात मिळून 10 लाखाचीच एफ डी असावी असं नाही. तर तुम्ही एका बँकेत 10 लाखाची, दुसऱ्या बँकेत 10 लाखाची अशी एफ डी करू शकता. आता याचा फायदा काय होणार आहे तर तुम्ही ज्या बँकेमध्ये एफ डी करता त्या एफ डी बरोबर तुम्हाला एक इन्शुरन्स सुद्धा मिळतो. मग तुम्ही जर वेगवेगळ्या बँकेत एकाच बँकेत 10 लाखाच्या वरती एफ डी करण्यापेक्षा आणि तुम्हाला पेनल्टी लागण्यापेक्षा, टॅक्स लागण्यापेक्षा तुम्ही वेगवेगळ्या बँकेमध्ये जर एफ डी केली तर तुम्हाला त्याच्याबरोबर इन्शुरन्स सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला सर्व बँकेचा कव्हर हा मिळणार आहे. तर अतिशय महत्त्वाचे हे नियम आहेत जे 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून लावलेले नियम आहेत. जर तुम्ही या नियमाचे पालन केले नाही तर तुम्हाला 84 to 200% पर्यंत पेनल्टी लागू शकते. त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक बँक अकाउंट धारकांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.